या म्हणजे घावणे खायला या. हे काय रुचिरा? आमची ना ऍक्च्युली गडबड झाली होती भाकरीचं पीठ आणि घावण्याचं पीठ. तर मी पहिलं भाकरीचं पीठ एक पेला करून बघितला तर ते नाही आलं. मग ते घावण्याचं असं पीठ झालं ते. हा मग काय घावण्याचं पीठ आहे ते कळलं आणि मग आता आपले असे घावणे आले. या तर आपल्यावर असं काय काय घडत असतं. जे लोक रोजचे करतात त्यांना पण आणि जे लोक नवखे आहेत त्यांना पण त्यांच्यावर पण असं काय काय घडत असतं. भाकरीचं पीठ आणि घावण्याचं पीठ मध्ये खूप कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे लिहून घ्या. असं झालं तर काय करायचं? एक पेला करून बघायचं. हा, आणि जर तुमच्याकडे असं म्हणजे मुळात सांगतो, एक कोर्स ग्राइंड केलेलं असतं जे दडदडीत असतं जरा. हा, त्याने घावणे होतात. आणि जर नसेल कोर्स ग्राइंड, एकदम फाईन ग्राइंड केलेलं असेल तर ते भाकरीचं पीठ आहे. हा आणि जर तुमच्याकडे जर चुकून जर फाईन ग्राइंड केलेलं आलं तर आपण काय करायचं? फाईन ग्राइंड केलेलं आलं तर थोडेसे ना तांदूळ ग्राइंड करून त्याच्यामध्ये भिजवायचे थोडे एक अर्धा तास आणि ते ग्राइंड करून दरदरीत थोडे त्याच्यात टाकून मग घावणे येणार. सुके तांदूळ मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे. त्याचा जो दडदडीतपणा येतो तो त्या फाईन ग्राइंड मध्ये टाकायचा आणि मग भिजवून. करू शकतो. हा, त्याला पण जास्त वेळ भिजवायची गरज नाही. एक तास नुसता साधा तांदूळ पण आपला रेशनचा पण भिजवून त्याचे पण मिक्सरला डायरेक्ट पाणी टाकून थोडं दरदरीत भिजवून डायरेक्ट घावण्याचं पीठच होतं. मग होय होय, असं पण होऊ शकतं. या मंडळी, चहा घावणे खायला या.